शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना ही ओळख निर्माण झाली स्वर्गीय आनंद दिघे यांच्यामुळे। ठाण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून इथे बघितलं गेलं आणि त्याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलोय। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझाच्या महाभारत यात्रेमध्ये ठाण्याच्या व्यासपीठावरून तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। जसा ठाणे हा आनंद दिघे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्याचप्रमाणे तो बालेकिल्ला मानला गेला एकनाथ शिंदे यांचा, जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, आणि त्याच्यासोबतच राजन विचारे यांचा देखील। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे, तर महायुतीचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये। मुख्यमंत्र्यांचं शहर, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असूनही इकडे महायुतीचा उमेदवार निश्चित न होणं ही एक कुतूहलाची बाब मानली जाते आणि त्यासोबतच त्यांच्यासाठी एक अडचणीचा मुद्दा सुद्धा मानला जातोय। राजन विचारे इकडे हॅट्रिक करणार का? महायुतीला त्यांचा उमेदवार इकडे पहिल्यांदा काय निश्चित करता येतो, कोणाची वर्णी लागते, या सगळ्याची उत्सुकता आहे। ठाणेकरांचे प्रश्न आहेत, या सगळ्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। मी सगळ्यात आधी नरेश म्हस्के यांच्याकडे येईन। शिंदे गटाचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत। मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, मुख्यमंत्र्यांचं शहर आणि अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही, का ही परिस्थिती आहे? बघा, ही परिस्थिती हा विषय नाहीये। ठाण्याचं जे इलेक्शन आहे, ठाण्याची जी निवडणूक आहे, हे शेवटच्या टप्प्यात आहे। त्यामुळे आमच्या दृष्टीने प्रथम महाराष्ट्रातला जे पहिला 2 टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल, तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आणि आमच्या दृष्टीने एकमेव जे उमेदवार आहेत ते नरेंद्र मोदी साहेब आहेत। नरेंद्र मोदी केंद्रामध्ये बसतील, इथे कोण काम करणार? नक्कीच या ठिकाणी खासदार काम करणार। आतापर्यंतचा तो काही आपण ठाण्याचा जो विकास पाहिलेला आहे, हा शिवसेना भाजपा जी आमची युती आहे, आता राष्ट्रवादी आहे, पण शिवसेनेचं नेतृत्व, शिवसेनेची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवर होती। आज तुम्ही तर राजन विचारे संदर्भात जर बोलत असाल तर शिवसैनिकांचं जे काही मॅग्नेट होतं, लोहचुंबकीय शक्ती होती, ती त्यांच्या पाठीमागे होती आणि त्यामुळे ते सातत्याने निवडून येत होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रतिक्रिया मी घेते। तमाम ठाण्यातले तमाम शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदेंसोबत गेले। एकमेव राजन विचारे इकडे उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले। त्यांची ही निष्ठा त्यांच्या कामी येईल या निवडणुकीत? एक लक्षात घ्या, शिवसेनेसोबत आजही निष्ठावान सारेच्या सारे जागेवर आहेत। जे ह्यांच्या सोबत गेले ते लाभार्थी आहेत, लाभार्थी। आता लक्षात घ्या, यांनी सांगितलं, तुम्ही मगाशीच म्हणालात कुतूहलाने सांगावं लागतं की इथे यांच्याकडे उमेदवार नाही। हे कुतूहलाने नाही, हे शर्मेने सांगावं लागेल, इथे यांच्याकडे उमेदवार नाही। ठाणे लोकसभेमध्ये कामच इतकी अफाट झालेली आहेत की ठाणे लोकसभेमध्ये यांना उमेदवार सापडेना। उमेदवार 5 कामं सांगा महत्वाची कामं। तुम्हाला मी 6 कामं सांगतो, सांगा। स्टॅटिस, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, स्टॅटिस, रोरो। दुसरी गोष्ट, त्यानंतर कोपरी रेल्वे स्टेशन, त्यानंतर दिघा रेल्वे स्टेशन, त्यानंतर जलवाहतूक, त्यानंतर फ्लेमिंगो प्रकल्प, त्यानंतर भिवंडी बायपास जोड रस्ते, ही मोठी मोठी अशी अनेक कामं राजन साहेबांनी केलेत। दुसरी गोष्ट, याच्यासाठी केंद्रामध्ये सरकारही नसताना एखाद्या अशा पक्षाच्या खासदाराने, ज्याच्या पक्षामध्ये फूट पडली, अशा खासदाराने तिकडे पाठपुरावा करून हजारो कोटींचा निधी आणला। मी डावखऱ्यांकडे येते। काय भूमिका आहे भाजपनं पुन्हा ठाण्यावरती दावा करण्यामागे? काय भूमिका आहे? मुख्यमंत्र्यांना त्यांच्या होमग्राऊंडवर धोबीपछाड घालताय? नाही, याच्यामध्ये फार स्पष्ट चित्र आणि फार स्पष्ट भूमिका महायुतीच्या सर्व घटक पक्षांची आहे। विनेबिलिटी हा एकमेव क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामुळे कोणाचीही किंवा शिंदे साहेबांची कोंडी करण्याची बिलकुल भूमिका नाही। उलट भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनाने सातत्याने राज्यामध्ये काम करतच आहे। त्याचबरोबर तुम्ही जो प्रश्न विचारलात की ठाण्याचा उमेदवार कोण, तर आमचं ठरलंय। काय ठरलंय? आमचं ठरलंय की काय ठरलं? महायुतीचा उमेदवार हे नरेंद्रजी मोदी आणि मोदींच्या नावाखालीच मागच्या वेळेस हे राजन विचारेंना जे मतदान ग्राउंड लेवलला काम खासदाराने करायचं। आपण जे मगाशी सांगितलं की 4 लाखाचा जो मार्जिन राजनजी विचारे यांना भेटलं, तो फक्त मोदींच्या करिश्म्यामुळे आणि शिंदे साहेबांच्या ताकदीमुळे भेटलं होतं। तो महायुतीच्या उमेदवाराला निश्चितपणे मोठ्या फरकाने या इकडे आम्ही सगळे काम करू आणि निवडून आणू। महायुतीच्या मेळावे उमेदवार असो नसो, हे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संघटनेचं काम सुरू झालेलं आहे। 5 महत्वाच्या मतदारसंघांचा तिढा सुटत नाहीये। ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा एवढे महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा प्रश्न तुमचा सुटत नाही अजून? हे महत्वाचे मतदारसंघ आहेत
आणि या ठिकाणी आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नसून आमच्या दृष्टीने संघटन शक्ती महत्वाची. आज तुम्हाला सांगतो, या मतदारसंघात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी मित्रपक्ष यांच्या बैठका सुरू आहेत, त्यांचे मेळावे सुरू आहेत. आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नसून माननीय लोकांच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा असतो. दृष्टीने आज तुम्हाला उदाहरण देतो. या ठिकाणी शिवसेना, उभाटा या ठिकाणचे जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत, या ठिकाणी जर तुम्ही 5 शिवसैनिक मला दाखवलेत की त्यांच्या सोबत आलेत, एकही शिवसैनिक त्यांच्या. मला सांगा एक मिनिट प्लीज जरा शांत राहा. नरेश म्हस्केंना नेमकं काय हवंय ते विचारूया. असं असतं की राज्यपाल नियुक्त आमदारांचं नाव येतं तेव्हा तुमचं नाव चर्चेत असतं. आमदारकीची तुम्हाला इच्छा आहे, खासदारकीची निवडणूक होते, नरेश म्हस्केंचं नाव चर्चेत. काय हवंय नरेश म्हस्केंना? हे बघा, नरेश म्हस्के हा पार्टीचा कार्यकर्ता आहे, पार्टीचा रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या दृष्टीने उमेदवार कोणीही असला तरी नरेश म्हस्के त्याचा प्रचार प्रमुख नक्कीच असणार आहे. नरेश म्हस्के कुठल्याही स्वार्थाकरता काम करत नाही. नरेश म्हस्के शिवसैनिक आहे, लहानपणापासूनचा शिवसैनिक आहे आणि कायम शिवसैनिक राहणार आहे. अनेक प्रलोभनं आली होती, परंतु नरेश म्हस्के तीन नावं चर्चेत आहेत: प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेश म्हस्के. जर शिवसेनेकडे जागा आली तर कोण उमेदवार? माझ्या दृष्टीने जो कोणी उमेदवार असेल त्याचं काम करण्याकरता नरेश म्हस्के समर्थ असणार आहे. जसं मार्च एंडिंगला असतो ना, लेखाजोखा होतो, तसा यांचे उमेदवार अजून फायनल का होत नाही. सगळ्यात जास्त ज्याने भ्रष्टाचार केला असेल ना त्याला आम्ही उमेदवारी देतो, म्हणून त्यांच्या उमेदवार फायनल होत नाहीत. हे नक्की आहे, कारण बीजेपी भ्रष्टाचारीची पार्टी आहे. बीजेपीचा वॉशिंग मशीन मध्ये धुवून बाहेर निघा आणि मोका. इलेक्ट्रॉन बॉलच्या घोटाळ्याचं काय, इलेक्ट्रॉनच्या घोटाळ्याचं काय, का नाही बोलत? मनी बरोबर ही लोक का बोलत नाही? यांना लोकच आहेत. आज हे म्हणतात आम्ही शिवसेनेत राहिले, ते काय मावळे कावळे, हे सगळे जे कावळे आहेत हे आता राहिले इथे समोर आहेत. अहो 3 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आम्ही ओपनिंग केलं, काय झालं? कोटी रुपयाची बिलं काढून घेतली, त्याचं काय झालं? मी ठाकरे गटाकडे येते. असं आहे की मगाशी तुम्ही अख्खी यादी वाचलीत. राजन विचारेंनी हे केलं, राजन विचारेंनी ते केलं, हे मुद्दे उचलले, ते मुद्दे उचलले. राजन विचारे संसदेत आक्रमक कधी दिसणार? राजन विचारे संसदेत कधी दिसणार? आक्रमकता ही तुमच्या रक्तात असावी लागते आणि त्या आक्रमकतेतून तुम्हाला मुद्दे मांडून तुमची कामं करवून घ्यावी लागतात. इथे आता कामं होत आहेत हे महत्वाचं आहे. तिथे आक्रमकपणे इथे हनुमान चालीसा, हे संसद भवन हनुमान चालीसा. संसदेत ठाणेकरांचा प्रश्न कधी मांडणार राजन विचारे साहेबांचे? तुम्ही जर व्हिडिओज काढून पाहिला तर राजन विचारे साहेबांनी तास भाषणं केलेली आहेत तिथे, आणि तास भाषणं करून हजारो कोटींचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. 2019 ते 2024 किती वेळा केलं? जवळ प्रत्येक वेळी राजन साहेबांचं. तुम्हाला जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही राजन विचारे इन पार्लमेंट टाका, तुम्हाला जवळपास 23 ते 24 व्हिडिओ मिळतील. पार्लमेंटमध्ये प्रत्येक खासदाराला किती वेळ बोलायला मिळतं हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे 24 ते 25 व्हिडिओ राजन साहेबांचे आजही तिथे आहेत. आनंद आश्रम जे तुमच्यासाठी तीर्थस्थळ आहे असं तुम्ही म्हणता, ठाकरे गटाचा असा आरोप आहे की त्याच आनंद आश्रमामध्ये पैसे वाटले जातात निवडणुकीसाठी. या ठिकाणी हे सगळे ओवाळून टाकलेले, हे नंतर कोणी माणसं मिळत नाहीत, मग बोंबलायला आणि भुंकायला कोणतरी पाहिजे, ते अशी माणसं गोळा केलेली आहेत. यांनी आनंद आश्रम आम्हाला सांगू नये. तुम्ही कामाच्या संदर्भात आपण बोलूया. तुम्ही राजन विचारे आणि बाजूला असलेले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं पाहा. राजन विचारांची सर्व कामं, 20 लाख रुपये खासदार निधी आणि बाकीचे 10 करोड ठाणे महानगरपालिका. ठाणे महानगरपालिकेच्या पैशावर डल्ला मारणारा खासदार म्हणून राजन विचारे परिचित आहेत. त्यांची तुम्ही महापौर होतात का नाही थांबवलं? जर तुमचा असा आरोप आहे डल्ला मारला तर तुम्ही का नाही थांबवलं? सांगतो, आम्ही एक रिस्पेक्ट द्यायचो. चला, आपल्या पक्षात रिस्पेक्ट द्यायचं म्हणून पैशावर डल्ला मारून दिला, जो आरोप तुमचा आहे. महानगरपालिकेच्या पैशावर डल्ला मारणारा खासदार, तुम्ही सर्व खासदार निधीची यादी मागवा, यादी मागवा. त्यांनी म्हस्केजी महापौर होतात तुम्ही, तुमचं असं म्हणणं आहे राजन विचारे कोविडमध्ये मी त्यांना जो काही दाखवायचा तो हिस्सा त्यांना इंगा दाखवलेला आहे. मी माझा एकही रुपया त्यांच्या नको त्या कामांना कधीच आम्ही दिलेला नाहीये. महानगरपालिकेची केलेली कामं आणि फोटोमध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूला मुंडकी काढणारे हे एवढंच त्यांचं काम. यांच्या कोविडमध्ये राजन विचारे होते कुठे? ज्या मतदारांचा सोडा, ज्या शिवसैनिकांनी रात्रंदिवस त्यांच्यासाठी मेहनत केली, त्या माणसांचा मृत्यू झाले कोविडमध्ये, त्यांना साधं पाण्याची बाटली सुद्धा घेऊन गेलेले नाहीयेत.
राजन विचारे म्हणजे माणूस घाणा नेता म्हणून आमच्या ठाण्याच्या शिवसेनेमध्ये संजीव नाईकांचं नाव भाजपच्या वतीनं चर्चेत आहे. याच संजीव नाईकांचा पराभव राजन विचारेंनी केला होता. साधारण 2 ते 3 लाखाची लीड होती त्यांच्याकडे. पुन्हा एकदा संजीव नाईकांचं नाव भाजपकडून चर्चेत येते. राजन विचारेंच्या विरोधात सेटबॅक बसेल असं नाही वाटत? नाही, मुळात बघा, नावं चर्चेत. तुम्ही मगाशी केळकर साहेबांचंही नाव घेतलं, संजीव नाईक साहेबांचंही नाव घेतलं, विनयजींचंही नाव घेतलं. भूमिका आमच्या सगळ्यांची स्पष्ट आहे. शिंदे गटात नाही, तुम्ही माननीय मस्के साहेबांचं नाव घेतलं, प्रताप सरनाईक साहेबांचं नाव घेतलं, रवी फाटक साहेबांचं नाव घेतलं. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी महायुती. मला सांगा, नवी मुंबईमध्ये संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. नवी मुंबईतले 2 मतदारसंघ बेलापूर आणि ऐरोली ठाणे लोकसभेमध्ये येतात. त्यांच्या नवी मुंबईतल्या वजनाचा वापर ठाणे शहरात कितपत होईल? नाईक साहेबांच्या मागे आजही नवी मुंबईचे सगळे कार्यकर्ते आहेत. मंदाताई म्हात्रे त्या तिकडे आमच्या सिटिंग आमदार सक्षम आहेत. त्या तिकडे शिंदे गटामधनं माननीय सगळे जे तिकडचे नहाटा साहेबांपासून सगळी जी विजय चौगुलेंची ताकद आहे ही सगळी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सक्षम आहे. ठाण्यामध्ये अविनाश जाधव खूप जास्त सक्रिय आहेत. सातत्यानं राजन विचारेंच्या ते जवळचे सुद्धा, माफ करा, सातत्यानं राज ठाकरेंच्या जवळचे ते मानले जातात. बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे कुठेतरी त्यांना फटका बसतो इथे, असं नाही वाटत तुम्हाला? अविनाश जाधव मनसेला कोणालाही काय फटका बसणार नाही. हिंदुत्वासाठी जे मोदीजी काम करतायत, साहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिलाय, मनसे पूर्ण ताकदीनिशी या साईच्यात उभे राहील आणि कसा महायुतीचा उमेदवार निवडून येईल त्यासाठी नक्की प्रयत्न करेल. असं वेगळं काय होणार नाहीये. हिंदुत्वासाठी योग्य माणूस म्हणजे सन्माननीय मोदीजी. ठीक आहे, मी काँग्रेसकडे येईन. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा बऱ्यापैकी राहिलेला आहे. आनंद परांजपे यांचं नाव होतं. आता जरी ते अजित पवार गटासोबत गेले असले तरी सुद्धा का प्रयत्न नाही केला या ह्याच्यासाठी की शिवसेनेची सत्ता कायम राहिली म्हणून ठाकरेंना दिला हा मतदारसंघ? सर्वात पहिलं मी एक गोष्ट, मगाशी मस्के साहेब बोलत होते की राजन विचारेने काय काम केलं, पण मागच्या निवडणुकीत राजन विचारेचं कामाची जंत्री वाचता वाचता नरेश मस्के साहेब थकले होते. आज ते नवीन निवडणुकीत हे बी विचार आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार सिटिंग खासदार हा सिटिंग उमेदवार असेल. या अँगलनी राजन विचारे हे उमेदवार निश्चित झाले आणि राजन विचारेंसारखा उमेदवार दिल्यामुळे आज विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि दुसरे मंच वगैरे यांना उमेदवार शोधायलाही ताकीद येते. त्यांना संजीव नाईकांसारखा उमेदवार आपल्या पक्षात घेऊन आपल्या सिम्बॉलवर लढवण्याची विनंती करावी लागते. ही शोकांतिक आहे, कारण राजन विचारे हा स्ट्रॉंग आहे. ह्याच्यासमोर चांगला उमेदवार यांच्याकडे नाहीये म्हणून याला उशीर होत आहे उमेदवार मिळाला. इस बार 400 पार, बस एकच नारा आहे आमचा, मोदीजी येणार आहे, मोदी की गॅरंटी आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा किल्ल्यामध्ये यांच्या विधानसभामध्ये जे क्लस्टरचा मेन मुद्दा आहे ठाण्यात, ते 10 वेळा नारियल फोडलेला आहे. किशननगर, श्रीनगर, शांतीनगर असेल 10 वेळा तिथे नारियल फोडलेला आहे, पण कामं होत नाहीत. ते स्वतः सांगितलं होतं की प्रत्येक पावसामध्ये बिल्डिंग पडतात, पण बिल्डिंगवर काय कारवाई करत नाही, काय कामं करत नाही, पुढे काय बोलत नाहीये. जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा तिथे क्लस्टरचा आज काम सुरू करतात, ते जागडा मोकळी आहे, काम पुढे होत नाहीये. मला लोकसभेत स्वतः केळकर साहेबांनी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता ह्यांनाच विचारा पुढे झालं काय? कोणावर केले होते? यांच्यावरती, आपल्या शिवसेनेवरती कोविड घोटाळा वगैरे केलाय म्हणून. दिवा ते पनवेल रेल्वे स्टेशन, दिवा ते पनवेल मुख्य मोदी साहेबांनी मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलं होतं, पण आजपर्यंत प्रवाशांची गैरसोय होते की दिव्यापासून पनवेल पर्यंत जाण्यासाठी प्रवाशांचे नोकरीवाले असतात त्यांना जायला मिळत नाही, त्यांची खूप गैरसोय होते. सिलेंडरचे भाव आता कमी झाले. आताच माझ्याकडे सिलेंडर आला, तो 800 रुपयामध्ये, पहिला येत होता तो 1200 मध्ये. पण आता सिलेंडरचा भाव आता कमी केलाय आणि हे कायम राहणार आहे का? आणि भाजीपाल्याचा भाव तर इतका सर्वसामान्य जनतेला नाही परवडत आहे. महाराष्ट्रामधून येत्या मागच्या 10 वर्षामध्ये जेवढे उद्योग बाहेर गेलेत, जे आपले रोजगार बाहेर गेलेत, आपण सगळे हिंदुत्व घेऊन पुढे चालले बोलतायत, पण महाराष्ट्रातून जे रोजगार बाहेर गेलेत त्याच्या बदल्यात महाराष्ट्रामध्ये किती आले याचा रेकॉर्ड द्या, कारण आम्हाला ठाणे शहरातील औद्योगिक विकास महामंडळ MIDC हा जो विभाग आहे तो ठाणे शहर हे
आशिया खंडातील सगळ्यात मोठं औद्योगिक शहर होतं, ते मानलं जात होतं. आज ठाणे शहरामध्ये किती रोजगार मिळाले? ठाणे शहराची वाताहत झालेले रोजगार सगळे गुजरातला पळालेले आहेत. एकही 2009 मध्ये तुमचे खासदार होते, हा, तेव्हा काय झालं? सरकार कोणाचं होतं? 2009 मध्ये सरकारही तुमचंच होतं की? महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती. यांनी रोजगार लोकांना उपस्थित करून द्यायला पाहिजे होते. यांनी केले. जे मुद्दे तुम्ही म्हणता ते राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात, महानगरपालिकेच्या नाही. हो, राज्य सरकार असं तरी सुद्धा काय होलं? तेव्हा सरकार तुमचं. ठाण्याचे पालकमंत्री कोण होते त्यावेळी? ठाण्याचे पालकमंत्री जे आता गेलेले तेच होते ना. त्यांनी रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता. सर्वसामान्य रिक्षा चालक, मी रिक्षातून जेव्हा प्रवास करते ठाण्यातून, ट्रॅफिकचा मुद्दा आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांचं असं मत असतं की जेव्हापासून मुख्यमंत्री ठाणे शहरातले झालेले, ठाणे शहरातला नेता मुख्यमंत्री झालाय, तेव्हापासून ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. अशा पद्धतीने वाढतं शहरीकरण आहे, नागरीकरण वाढलेलं आहे, लोकसंख्या या ठाण्यामध्ये वाढते. आपण या ठिकाणी जे उभा आहोत, हा जो काय पाद, जर आपण पूर्वी पाहिलं असेल तर 20 फुटी रोड होता, आज 90 फुटी रोड आहे. ठाणे शहरामध्ये तुम्ही पाहिले असतील, रोड असतील, मग घोडबंदर रोड असेल, हिरानंदानी इस्टेट असेल, पोखरण नंबर 2 असेल, वर्तक नगर असेल, सगळ्यात जास्त रोडची संख्या आम्ही वाढवलेली आहे, रोडचं रुंदीकरण केलेलं. पण जे जुनं ठाणं आहे, जे मूळ ठाणं आहे, पारंपरिक वस्ती गावठाण होतं, त्यामुळे काही ठिकाणी रोडची वीट आम्ही वाढवू शकलेलो नाही आहेत, परंतु जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही वाढलेलं आहे. ठाण्याच्या विकासासाठी काय करणार? त्याच्यामध्येच एक विषय मी ऍड करतो, ट्रॅफिक कंजेशनचा विषय. जसं मगाशी मस्के साहेबांनी सांगितलं की नागरीकरण वाढलेलं आहे आणि त्यासाठीच मेट्रो हा प्रोजेक्ट माननीय फडणवीस साहेबांनी त्या टायमाला मागे लागून हा करून घेतला. ठाण्याचा जो मेट्रो आहे तो 1 वर्ष पुढे ढकलला गेला, ते फक्त उभाटा सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि हट्टापायी की तो स्टेशन आम्ही एका बाजूला घेणार, आणि त्याच्यामुळे ठाणेकरांना हे जे आता त्रास सहन करावं लागतं त्याचं पूर्ण पाप खऱ्या अर्थाने उभाटा सरकारवर आहे. असं आहे की ठाण्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे फेरीवाल्यांचं अतिक्रमण. रस्त्यांवरती माझा प्रश्न पूर्ण होऊ दे. फेरीवाल्यांचं जे रस्त्यावरती अतिक्रमण आहे, टेंभी नाका असेल, जांभळी नाका असेल, कोणाचा वरद असतंय तिथल्या फेरीवाल्यांवर? यांच्या लाभार्थ्यांना विचारा की हे फेरीवाले यांच्यावर सगळे किंवा पार्किंगच्या साईट्स, या सगळ्या साईट्स कुणाला मिळतात त्यांच्या लाभार्थ्यांना जरा विचारा. हे लाभार्थी उगाच असे मागे मागे जमत नाहीत. पहिली गोष्ट, मगाशी यांच्या प्रवक्त्यांनी, शिंदेगडच्या प्रवक्त्यांनी आरोप केला राजन विचारे माणूस घाणे आहेत. त्याच माणूस घाण्या, पहिली गोष्ट, नमो सैनिकांनी हे सर्टिफिकेट शिवसेनेला द्यायची गरज नाही. हे नमो सैनिक आहेत आणि हे खुल्यामध्ये यांनी मान्य केलंय की हे नरेंद्र मोदी शिवसैनिक नाही, बाळासाहेबांचे सैनिक नाही, हे नमो सैनिक आहेत. नरेंद्र मोदींसाठी जे काही करायचे करतील. यांचे 7 उमेदवार घरात बसवलेले आहेत. पुढचे यांचे जे नावं दिलेली आहेत त्यांना जवळपास मतदान होणार नाही. कालचा सी वोटरचा सर्व्हे तुम्हाला सांगतो, सी वोटरच्या सर्व्हेमध्ये 60% असं मतदान केलेलं आहे की बेरोजगारीवर आम्ही 60% मत देणार आहोत. 23% म्हणतायत आम्ही महागाईवर मत देणार आहोत, आणि फक्त 2% माणसं म्हणतात आम्ही हिंदुत्वावर मत देणार आहोत. लोकांना बघा, हिंदुत्व नसानसांमध्ये आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो. शेवटी श्रीराम, भगवान श्रीराम आपल्या आस्थेचा विषय, पण जेव्हा जेव्हाचा विषय येतो ना तेव्हा यांचं हिंदुत्व कामाला येणार नाही. दुसरी गोष्ट, हे म्हणतायत मेट्रोची कामं थांबली. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ठाण्यामध्ये सगळा ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झालेला आहे. विकास कामात जराही. खाली जे शिवसैनिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राजन विचारे आमच्या ताकदीवर, आमच्या पाठिंब्यावर आम्ही प्रचार केला म्हणून निवडून आले. पण नरेंद्र मोदी आमच्या पाठिंब्यावर निवडून आले होते मागच्या वेळेस. लक्षात घ्या, आज ठाण्यातनं नरेंद्र मोदींना जरी उमेदवारी दिली ना तुम्ही इथे ठाण्यातनं, तर नरेंद्र मोदींचं देखील डिपॉझिट जप्त होईल. खूप मोठं स्टेटमेंट आहे. नरेंद्र मोदींचं डिपॉझिट जप्त होईल असं म्हणतात. तुम्ही समजू शकता, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे यांच्या अकलेची दिवाळखोरी दाखवते की मोदींचं जर डिपॉझिट जप्त करायला निघाले, स्वतःचं डिपॉझिट पहिले वाचवून दाखवा, अशी परिस्थिती आज. मला जाहीर आव्हान करतो, हे ज्या बेंबीच्या देठापासून ओरडतायत, मागच्या निवडणुकीमध्ये राजन विचारांच्या प्रचार फेरीमधला एक जरी फोटो यांनी दाखवला, मी राजकारण सोडून देईन. ही भाड्याने आणलेली माणसं आहेत, ओरिजिनल शिवसैनिक त्यांच्यासोबत नाही आहेत. 50,000 रुपये महिना याच्यावरती यांचं पेमेंट आहे. यांनी मागच्या निवडणुकीतली राजन विचारांच्या प्रचार रॅलीमधला एक तरी फोटो दाखवा, राजकारण सोडून देईल. एक प्रश्न आहे थोडासा इंटरेस्टिंग आहे, ऐकून घ्या. प्रश्न ऐकून घ्या, उत्तर ऐकून घ्या. थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 2021 मध्ये धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा आला, ज्याच्यामध्ये बंडाची बीजं रोवली गेली आणि जे काही उलथापालथ झाली महाराष्ट्राच्या राजकारणात ती झाली. आता दुसरा सिनेमा येतोय, कदाचित विधानसभेच्या आधी तो रिलीज होईल असं सांगितलं जात आहे.
काय इच्छा आहे एकनाथ शिंदेची? हे बघा, त्यातही काही नव्या बंडाची बीजं रोवली जात आहेत का? हे बघा, सिनेमा यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पूर्ण आयुष्य लोकांसमोर आणलेलं आहे. त्यातले मिनिंग बिटवीन द लाईन्स ज्याला कळले त्याला कळले. नव्या पिढीला, येणाऱ्या नव्या पिढीला धर्मवीर आनंद दिघे जे काही रसायन होतं ते लोकांना कळलं पाहिजे. आणि दिघे साहेबांचं एवढं मोठं कार्य आहे ते एका सिनेमात पूर्ण होणार आहे. दुसरा सिनेमा, तिसरा सिनेमा, चौथा सिनेमा असा येणार. जेव्हा जेव्हा शिंदेंना गरज लागणार तेव्हा तेव्हा सिनेमा येणार का? नाहीये. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं खऱ्या अर्थाने जे कार्य आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे ठेवलेलं आहे. राजन विचारे यांनी फक्त निवडणुकीमध्ये दिघे साहेबांचा फोटो लावलेला आहे. दिघे साहेबांचा उत्सव, दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरा यांनी पर्याय म्हणून स्वतःच्या नावावर सुरू केल्या. परंतु त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी तेच उत्सव आणि परंपरा पुढे चालू ठेवल्या. ठाण्याचा अंडर करंट नेमका काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की ठाणे जिल्ह्यातले सगळे महत्वाचे नेते, महत्वाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळेजण शिंदेंसोबत आहेत. पण सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात नेमकं काय, केडरचं म्हणणं नेमकं काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्याचे ठाण्यामध्ये नेमके पडसाद काय उमटणार? सगळ्यात महत्वाचं, ठाणे लोकसभा मतदारसंघ राखण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरणार का, जो त्यांच्या राजकीय गुरूंनी शिवसेनेकडे खेचून आणला होता? हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. लोकांचे प्रश्नही इथे खूप जास्त महत्वाचे आहेत. अर्थात ठाणेकरांचा कौल नेमका काय, ठाण्यातला अंडर करंट नेमका काय, हे स्पष्ट होईल 4 जूनला, ज्या दिवशी निकाल लागेल. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझाची महाभारत यात्रा, रामेश्वरम ते अयोध्या. उद्या मुंबईमध्ये भेटूया. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, ठाणे.